वेलकम बॅक टू चॅनल. सो आज आपला व्हिडिओ आहे, आपण गाडीची सर्व्हिसिंगला चाललोय. गाडीच्या सर्व्हिसिंग ऍक्च्युली करायची होती मला कधीच. 45 दिवस होऊन आता 60 दिवस होत आले आहेत आणि मी अजून गाडीची सर्व्हिसिंग केली नाहीये. हा, आणि गाडीचे किलोमीटर पण 972 झाले आहेत, जे मला 500 वरती करायची होती. म्हणजे मी 472 किलोमीटर जास्त चालवली आहे गाडी. तो आता बघूयात सर्व्हिसिंग वाले काय बोलतात का. बोलले तर नाही पाहिजे की आत्ता गेली पाहिजे होती, तुम्ही इतके लेट का आलाय म्हणून. अरे टाइमच नव्हता, कायच करणार आहे ना. सो आज आपण कसा तरी टाइम काढलाय आणि जातोय आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगला. सो जशी जशी गल्ली मिळेल जिकडनं आपल्याला लवकर जाता येईल तिकडनं आपण जाणार आहे. हा, फक्त गल्लीत कुत्रे जाम असतात, मागे लागतात भयंकर. आणि मी गाडीचा पेट्रोल पण पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. ती काय काय लोकांचं, म्हणजे माझं पण आहे असं की सर्व्हिसिंगला वगैरे गाडी देताना टाकी भरलेली किंवा जास्त पेट्रोल नाही पाहिजे असं असतं. हा, कारण का ते लोक वापरतात ना, गाडी चालवतात वगैरे. हे युजली मेकॅनिक्स करतात, सर्व्हिस सेंटर वाले नाही करत. कारण का त्यांच्याकडे ऑलरेडी सगळे पार्ट्स अवेलेबल असतात आणि मेकॅनिक जो असतो तो बाहेरच्या दुकानात जाऊन पार्ट्स आणतो. त्यासाठी तो कधी कधी आपलीच गाडी वापरतो म्हणून. पण तरी पण मी कोणतीच रिस्क न घेता, मी आता माझी पेट्रोलची रेंज आहे किती, हा 72ची रेंज बाकी आहे. म्हणजे आता थोड्या वेळात जर अजून मी 10 किलोमीटर गाडी चालवली तर ती येणार आहे रिझर्वला. सो तर आजच्या सर्व्हिसिंग मध्ये मी त्याला तर सांगणार आहे की सर्वात पहिलं तर मला जे ब्रेक पॅड्स आहेत त्यातनं त्याच्यावरती बहुतेक धूळ साचली आहे, तर ते ना सुरसुर सुरसुर आवाज येतो ना, तसा आवाज येतोय. ते काढायला सांगायचे, म्हणजे ते साफ करून परत लावायला सांगायचे. मला वाटत नाही की ब्रेक पॅड आपले जास्त घासले गेले असतील, पण पण नाही, म्हणूनच मी त्याला सांगणार आहे की फक्त जरा घासून दे मला, परत चेंज करू नको. आणि इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, हे तर बेसिक गोष्टी आहेत ज्या चेंज होतीलच. त्याचा काही आपण करू नाही शकत. आणि करायचं तरी कशाला एवढे, आता इंजिन ब्रेक इन झालाय मग त्याच्यानंतर ऑइल चेंज करायलाच लागेल ना आपल्याला परत नीट चालायला. आणि नंतर टायर प्रेशर पण मेंटेन करायला सांगायचं आहे. दोन्ही इथे 32 PSI भरायची आहे हवा. मला ऍक्च्युली प्रश्न होता, जे आपण नॉर्मल एअर भरतो ती बेस्ट आहे की नायट्रोजन एअर येते पेट्रोल पंपला, ती बेस्ट आहे? कोणती भरली पाहिजे, हा मला प्रश्न आहे. आणि ना जेव्हा आपण गाडी चालवतो ना, म्हणजे मी ही गाडी चालवतोय तेव्हा ना एक असा आवाज येतो. आता तो कुठनं येतो हे मला कळत नाहीये. ते विचारायचं आहे त्याला. आता मला त्या दिवशी सांगितलेलं की रोहित म्हणून आहे, त्याला विचारायला. रोहित म्हणून एक त्यांचा टीम लीडर होता, पण गेल्या वेळेस मी गेलो तेव्हा त्याने मला सांगितलं की आज नाही होणार गाडी. आणि मला ब्लॉग बनवायचा असतो, मला गाडी समोरासमोरच करून घ्यायला पाहिजे ना, गाडी ठेवून थोडी चालणार आहे. म्हणून मी तेव्हा गाडी दिली नाही. ऊन जाम भयंकर आहे. अजून काय प्रॉब्लेम्स आहेत का, असं मी आहे ना प्रॉब्लेम्स लिहून ठेवायचे विसरून गेलो. आणि आता मला जायचंय तर मला गाडीचे प्रॉब्लेम्स काय आहेत तेच आठवत नाहीयेत. हा, त्याला सांगायचंय मला जरा मागची नंबर प्लेट कव्हर असेल तर ते लावून द्यायला, कारण का ते ठोकली आहे का नाही, तर तिथपासून मी कव्हरच चेंज केलं नाहीये, ते करायचंय मला. कारण का ते तुटलेली मला पण आवडत नाही ना, माझ्या गाडीवरती कोणता तुटलेला पार्ट आहे, कोणालाच आवडणार नाही. सो आपल्याला जायचंय रिजन्सी अनंतमच्या बाजूने जी एक गल्ली जाते, तर रिजन्सीज म्हणतात त्याला. हा, रिजन्सीज म्हणतात डोंबिवलीला. तिथे मी त्यांना सांगितलेलं की माझी 9:30ची अपॉइंटमेंट बुक करा म्हणून. आता तिथे जाऊन बघूया ते प्रॉपर अपॉइंटमेंटच्या टायमिंगला देतात का ते. म्हणजे लागली 67लाच लागली आज रिझर्वला गाडी. कशाला ना उगाच जायचं, 1 सेकंदासाठी कशाला थांबायचं. 1 सेकंदासाठी पण लागूच शकतो ना आपल्याला हे ट्रॅफिक तोडल्याचा चलान, मग कशाला उगाच तोडायचा. इथे कॅमेरे नसतील, पण काय माहित आपल्याला कुठे लावलेले असतील. पण जर लागला तर फुकटचे 1000 रुपये जातात ना.
त्याच्यापेक्षा 1-2 सेकंद थांबायचं. मागे किती भरमसाठ हॉर्न वाजवतात, त्यांना काय. आणि इथे एक ना किस्सा होतो नेहमी, जेव्हा जेव्हा मी इथे सर्व्हिस सेंटरला येतो ना, तेव्हा तेव्हा ते सर्व्हिस सेंटर जरासा आतमध्ये आहे ना, ते मला दिसतच नाही आणि मी पुढे निघून जातो. सो आज मी असं नाही करणार आहे. मी एकदम स्लो गाडी चालवणार आहे आणि मी प्रॉपर ते बघणार आणि तिथेच जाणार. नंतर पुढे जाऊन परत युटर्न घेऊन नाही येणार. हे लक्षात ठेवायचं, नाही तर मी तिथे जाईपर्यंत विसरून जाईन. असे पण किस्से आहेत. सेंट जॉन हायस्कूल. आरीचं सर्व्हिस सेंटर. सो फायनली आपण रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला आलो. ते बघा सर्व्हिस सेंटर किती गाड्या लावल्या तिथे. ते वॉशिंग करायचं आणि ही आपली हिमालय. सो आपल्या फर्स्ट सर्व्हिसचा यांनी जॉब कार्ड ओपन करून घेतलेत. आता ही नंतर अशी सर्व्हिसिंगला जाणार गाडी. जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी माझ्याकडनं नोट डाऊन करून घेतले आणि मग नंतर रॅम्पवरती चढवणार आणि सर्व्हिस करणार गाडी. सो माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की गाडीला टेफ्लॉन कोटिंग केलं पाहिजे का? ते मला सांगतात की टेफ्लॉन कोटिंग करून घ्या, गाडीची शाईन वगैरे सगळं मेंटेन राहील. पण त्याच्याने नक्की फरक पडतो का, हे मला तुम्ही लोक सांगा. कारण का मी अजूनपर्यंत गाडीला टेफ्लॉन कोटिंग कधी केलेलं नाहीये, त्यामुळे ते मला काय माहिती नाही. सो तुम्ही लोक मला कमेंट्स मध्ये सांगा की ते कसं आहे ते आणि ते काय किती चांगलं आहे ते. आपली गाडी चालली आहे सर्व्हिसिंगला. फायनली आपली गाडी रॅम्प वरती चढली आहे आणि आता सर्व्हिस सुरू होणार आहे. गाडी वरती जाते. एवढी वजनदार गाडी पण हा रॅम्प उचलू शकतो. गाडीचं ऑइल सगळं काढणार आहे दादा आता. त्या साईडने निघेल ना हे, आता आपण समगाड काढतोय ना. इतकं घाण झालंय ऑइल एका महिन्याभरामध्ये. चांगलं आहे. अच्छा, आता मला काय फरक नाही कळत नाही इतका. हे 2 बोल्ट काढते ना इकडचे की आपण सगळं ऑइल ड्रेन करू शकतो. सो इन केस कधी आपण सेल्फ सर्व्हिस केली याची पूर्ण, तर मग लागेल आपल्याला. आता आपण ऑइल फिल्टर चेंज करतोय. चेंज करतोय की फक्त साफ करून परत तोच लागणार? नवीन ना, हा पूर्ण चेंजच करतोय. यांना काय म्हणतात? हे पण ऑइल फिल्टरच आहेत. अच्छा, ऑइल फिल्टरची नळी आहे ही. दादा तो ऑइल फिल्टरची नळी ती साफ करून घेतोय, जेणेकरून नंतर तीच वापरता येईल. हा पण आता ऑइल फिल्टर आला आपला.
या रिप्लेस करायच्या याच्या रिंग्स. ओके, ही पण याची रिंग आहे का? फिल्टर आहे हा, याचा पार्ट नंबर आहे आणि ही याची प्राइस सर्व्हिस किट युनिट मध्ये आहे. याची प्राइस 250 आहे. त्याच्यामध्ये त्याचे 2 ऑइल नळी आहेत, त्याचे रिंग्स पण येतात, ह्याची रिंग पण येते आणि ऑइल फिल्टर पण येतो. तर आता इंजिन ऑइल भरणार आहे या जगमधनं. किती लिटर इंजिन ऑइल जातं? 2.1 लिटर इंजिन ऑइल लागणार आपल्याला. हे सर्व किट मध्ये असतं. ओके, हे सगळं. अच्छा, तेल ऑइल पडलं सर्व आता हे लावून टाकावं. न्यू रबर्स लावले म्हणजे त्याचं सील नीट टाईट होईल अजून. हो, कारण की जुने रबर असतात ना, हा, ओरिंग कधी कधी हे होतात, अच्छा. खराब होतात. आणि हे जो आपला ऑइल किटचा जो सेट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण येऊन जातं हे. पूर्ण ओरिंग येतात, ऑइल पूर्ण ओरिंग वगैरे सगळं. ओके. सो हे इंजिन ऑइल आपलं भरून आलंय, आता ते गाडीमध्ये जाणार. दादा आला की पटकन हे इंजिन ऑइल टाकेल. आणि हे बघा, हे इथे 2 लिटर तर नाही, 1800 मिलीलिटर आहे. हो गया. इंजिन ऑइलचा कलर बघा, गोल्डन कलर आहे ना, बाहेरच्या रिम सोबत मॅच करतो. फनल बनवून इंजिन ऑइल टाकतोय आपण. तो ऑइल मध्ये भिजलेला ऑइल फिल्टर आता आपण आपल्या गाडीला लावणार ना. हा, बे नंबर 7 आणि गाडीचा नंबर पण 7427. 7 झाला फॉर अ रिझन. कमी होतं का आपण टाकलं ते? आपण पहिला टाकला 1.9 टाकला. हा, अच्छा, ओके. हा, जो त्याने सँड पेपर आणलाय ना, बहुतेक आपण सांगितलं की ब्रेक पॅड्स आवाज करतात ना, म्हणून सांडलंय ब्रेक पॅड्स ना घासायला. बघितलं तर ब्रेक पॅड्स इतके वापरले पण गेले नाहीयेत, हे बघा. त्यामुळे हेच वापरू शकतो आपण. म्हणजे इंजिन ऑइल टाकून झालंय म्हणून आता आपण परत समगाड लावून टाकतोय ना. त्याला चांगलं पुसून घेणार आणि नंतर तो खाली जिथे होता तिथे लावून टाकणार. हे काय करतोय आपण? अच्छा, ओके. आता आपण कूलंट चेंज करतोय. आणि दादा मला ना एक प्रश्न होता, हे जे आहे ना शॉक ऑब्झर, हे मोनोशॉक म्हणजे सॉरी, हे 2 लेवल वरती आहे बरोबर. जर मी हे पूर्ण खाली केलं तर मग माझे पाय पूर्ण पोचतील का? म्हणजे आता बघायला गेलं ना तर माझा एवढाच हे पोचतो, पूर्ण नाही पोचत. मग हे खाली गेलं तर पोचतील का? ओके, कुलंट लेवल. ओके, सो आपल्याला कुलंट प्रॉपर आहे त्यामुळे चेंज करायची गरज नाही किंवा टॉपअप करायची गरज नाही. त्याची ती दुसरी साईड, त्याचा कलर निघालाय. अच्छा, हे बघ इथे ह्याचा कलर निघालाय. ओके, चालेल. हा जो कलर निघालाय ना, हे वॉरंटी मध्ये होऊन जाणार सांगतायत. आपण बघूया हे नंतर. चेन टाईट करतोय का आपण? ओके, काय करतोय? ओके, ब्रेक ऑइल पण आता आपण चेक करतोय. ब्रेक ऑइल बरोबर आहे, त्यामुळे टॉपअप करायची गरज नाही ना. बहुतेक हा पूर्ण कॅलिपर काढणार आहेत ते. वायब्रे चेक ब्रेक कॅलिपर्स आहेत. ह्याच्यासाठी आपण पूर्ण कॅलिपर काढणार आहे का? काही बाकी आहे का? ओके, आता एअर फिल्टर साफ करायचा आपल्याला गाडीचा. तो ह्या टँकच्या खाली आहे, तर त्यामुळे टँक खोलायला लागणार.
गाडी खाली घेतोय आपण रॅम्पच्या. सगळे कनेक्शन्स आपण काढतोय, नंतर मग टँक काढणार आहे. एवढा मोठा वाटतो तो टँक. अगड बंब आहे एकदम. काय धूळ आहे भाई. ह्याच्यावरती आपण एअर मारू शकतो का? हा, चालेल चालेल. ओके. सो आता किती क्लीन दिसते ना, म्हणजे आधीपेक्षा तरी बरी दिसते. आधी पूर्ण असं धूळ 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 होती. आता तिथे हे बघा, इथं PUC ची गरज नाही म्हणून नॉन पॉल्युटिंग व्हेकल फॉर 1 year. तिथे दादा आपलं एअर फिल्टर साफ करतोय. एअर फिल्टर साफ करून नंतर हाच एअर फिल्टर आपण वापरणार. कारण का इतकं घाण नाही झालंय. जास्त घाण झाला असता तर आपण तो चेंज केला असता. आपला गड बंपर टँक आला. हे काय करतोय आपण? ओके. 14 पर्यंत जाते म्हणजे चांगली, एकदम चांगली आहे ना. हे मला एलएनकी घ्यायचे, मस्त आहे ना. ह्याला असं पकडायला पण आहे आणि फिरवता पण येणार, असं फुल ग्रिप मिळते. नाहीतर जे एल टाईप असतात ना, त्याला पकडायला नीट मिळत नाही. सीट साफ करून परत लावून टाकूया. हे काय करतोय आपण? ओके. तर सर्व्हिस सिम्बॉल दाखवतोय तर काढायचा आहे. ओके, 6व्या gear वरती गाडी टाकायची. त्यानंतर हा प्रेस करून घ्यायचा. जॉयस्टिक किती वेळ प्रेस करून ठेवायची? अच्छा, झालं हा. आता 5000 किलोमीटर आणि 180 days आहे ना. कोणते बोल्ट्स लूज असेल तर ते आपण टाईट करून घेतोय. गाडीमध्ये काही सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स आहेत का चेक करतोय आपण. ह्याच्याने काय होणार? आणि ती गाडीची ते तुमच्या गाडीमध्ये काय म्हणजे काय प्रॉब्लेम असतील, हा. एक्सेलरेटर केबल हार्ड आहे, क्लच केबल हार्ड आहे, ब्रेक तुमचे बरोबर आहेत का नाही, अच्छा, ते डिटेक्ट करतं सिस्टमच. ओके बरोबर आहे का नाही. ओके. चीनला ऑइलिंग होते. गाडी रॅम्प वरून निघाली. आता जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊन येईल. काही प्रॉब्लेम्स आहेत का चेक करायला. सो माझी गाडी फायनल झाली आहे, पूर्ण सर्व्हिस झाली आहे. फक्त आता वॉश बाकी आहे ना. हा, बाकी सगळी सर्व्हिस झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जे ब्रेक पॅड्स मधनं जो आवाज येत होता तो पण दादाने काढून टाकलाय. हा, आणि बाकीचं ECU कडनं जे चेक करायचं होतं ते पण सगळं झालंय. ओके. आता आपली गाडी वॉशिंगला चालली आहे. इथे थोडा वेळ थांबेल, नंतर मग वॉश होईल. सो गाडी झाली आहे वॉश वगैरे, सगळं पूर्ण सर्व्हिस झाली आहे. आत्ताच ह्याचा व्हिडिओ काढून घेऊया की किती छान दिसते ते, कारण आता जाताना घाण होणारच आहे. त्यामुळे अशी गाडी परत बघायला मिळणार नाही ना सर्व्हिस झाल्याशिवाय किंवा वॉश झाल्याशिवाय. सो ही आहे माझी हिमालयन 450 AKA सिरियस. तर आता आलोय मी रॉयल एनफिल्डला. ते ऍक्च्युली माझं नंबर प्लेटचं जे कव्हर तुटलं आहे ते चेंज करायचं होतं. सो ते चेंज करूया. ह्याच्याने मला 100 रुपये चार्जेस सांगितले. तर बोललो जाऊ दे, करून टाकूया पटकन, कारण का चांगला ना दिसत ना तुटलेली वस्तू आपल्या गाडीवरती. म्हणून एवढी चांगली गाडी आपली आणि तुटलेली वस्तू घालायची शे. हो गया ना.